आल्या काकू. नाही आता तर मी इथून अजिबात हलणार नाही. लेट्स सी काय करतायत ह्या काकू. शेवटी कटकट करत का होईना बाजूला वा. सांगण्यासाठी बोलावं तर लागेलच ना. नको या बोक्याला आवाज द्यायला, नाहीतर परत म्हणेल तुम्हीच माझ्याशी बोलायला आलात. हाच चांगला चान्स आहे याला धडा शिकवायचा. झाडू मारायचाय? वास्तुपुरुषा, हे काय बोलतायत ना ते मला अजिबात कळत नाहीये. वास्तुपुरुषा यांना सांग कचरा माझ्या अंगावर येतोय, जरा बघून झाडा. वास्तुपुरुषा, मी माझं काम करते. कोणी मध्ये येत असेल ना तर त्याला मी काही करू शकत नाही. ज्याचं त्याने ठरवावं आणि मला माझं काम करू द्यावं. ओ वास्तुपुरुषा, काय चाललंय हे? इथे झाडून झालं होतं ना? अरे अहो बहिणी, चहा घ्या. बच्चू, काय रे, झोप लागली तुला? बसल्या बसल्या की रात्री झोप नाही का लागली? कशी होणार? रात्रभर फुटेज चेक करत होतो. सकाळ कधी जरी कळलंच नाही. का असं केलंस? उरलेलं फुटेज सकाळी बघायचं ना. बच्चू, तब्येतीशी अशी हेळसांड करू नकोस रे. तसं नाही ग ताई, पण हे कारस्थान कुणी केलंय ना हे कळायलाच हवं. तो सापडला ना तर चांगला चोप देणार मी त्याला. नाही, तू शिक्षा करशीलच, पण मी सोडणार नाहीये त्याला. बच्चू, हे बघ, तुला सापडलं ना तर सगळ्यात आधी मला कळव. नाही त्याची संपूर्ण ऑफिस मधून धिंड काढली ना तर सुदर्शन नाव राहणार नाही. हा, सुदर्शन, मी तुझा राग समजू शकते, पण आपण कायदा हातात घेऊ शकत नाही. हो ना. बरं, तू एवढं रात्रभर फुटेज तपासलंस तर काय त्याच्यात काही हाती लागलं का? कळलं का तुला? काही अंदाज आला? नाही ग ताई, डोळ्यात तेल घालून सगळं फुटेज पाहिलं, पण पॅकिंग युनिट मध्ये जाताना मी फक्त तुला पाहिलंय आणि मला, आणि बाकी तिथे काम करतात त्यांना. हा, मी सानियाला बघितलं. तिच्या हातात काहीतरी होतं. अहो बच्चू मामा, काही काय बोलताय तुम्ही? आय मीन, सानिया असं काही कशाला करेल ना? ही सून आहे या घरची ती. तसं नव्हतं मला म्हणायचं बहिणी, पण तिने तिथे जाणं अपेक्षित नव्हतं ना. तिचं तिकडे काय काम आहे? बाकीच्यांचं पॅकिंग युनिट मध्ये काम असतं, ताईच असतं किंवा माझं असतं. तिचं काहीच काम नाही म्हणून म्हणालो मी. आणि काय, पॅकिंग युनिट कडे कॉरिडोर मध्ये एक सीसीटीव्ही आहे, त्याच्या फुटेज मध्ये मला सानिया दिसली आणि मला प्रश्न पडला की तिथे काय करतेय.
पॅकेजिंग युनिट मध्ये सानिया काय करत होती? या प्रश्नाचं उत्तर फक्त सानियाच देऊ शकते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये सानिया ये. सानिया, मी जर तुला काही एखादा प्रश्न विचारला तर त्याचं खरं खरं उत्तर देशील? हो नक्कीच. बिझनेस रिलेटेड क्वेश्चन आहे का? प्लीज विचारा. अख्ख्या सोसायटीचं पाणी वापरून संपवणार आहे हा बुका. मुद्दाम करतायत हे. पाणी जपून वापरलं पाहिजे. कसं सांगू मी या माणसाला? पाणी जीवन आहे. पाणी जपून वापरा. काकू पण ना 2 तांबे पाणी जास्त घेतलं की यांना लगेच त्रास व्हायला लागला. ते उगाच मुंबईत आहे. खरं तर यांनी पुण्यात राहायला हवं. टॉवेल टॉवेल. अरे यार, आता काकूंना हाक मारावी लागणार. मी तिथे का गेले होते ते काय झालं ना, नाही तू वेळ घे सानिया, काही घाई नाहीये मला. तू नीट वेळ घे आणि विचार करून मला उत्तर दे की पॅकिंग डिपार्टमेंटशी तुझा काहीही संबंध नसताना, तुझं तिकडे काहीही काम नसताना तू तिथे काय करत होती? आठवलं
आठवलं ते काय झालं ना काकी, कॅम्पेनचं काम सुरू आहे ना, तर ते प्रिंट ऍड साठी सॅम्पल घेतले होते मी, तर तेच तिथे ठेवायला मी केलेले. बच्चू मामा, जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर आज जाताना माझ्या हातात एक बॉक्स होता, तर ना तो बॉक्स मी तिथेच ठेवला आणि बाहेर येताना रिकाम्या हातानेच परत आले. बघितलं का ते? बघा, मी म्हंटल नव्हतं का तिचं काही काम असल्याशिवाय का जाईल ना आपली सानिया तिथे. नाही म्हणजे अगदी जबाबदारीने वागणारी मुलगी आहे आपली सानिया. ती असं काही काकी खरंच ती ठीक आहे. बच्चू, तू थकलायस ना, जागरण झालंय तुला. लगेच धावत परत ऑफिसला येऊ नकोस, आराम करून ये. मग तू आलास की आपण कोणाची चौकशी करायची, काय करायचं ते सगळं करू. ठीक आहे ताई. हो गॉड, मरता मरता वाचले. काय हो बाबा, तुम्ही काय म्हणालेलात मला की तुम्ही सगळं फुटेज डिलीट केलंय म्हणून? मग आता हे कसं सापडलं त्यांना? आता मला काय माहित, कॉरिडोर मधले पण सीसीटीव्ही फुटेज तपासतील म्हणून. तुला पण कळत नाही, बॉक्स नीट लपून न्यायचा ना. हो ना. वा, मस्त. बाबा, आता तुम्ही मला ब्लेम करू नका. हं? आणि हो, आई, बाबा, मला एकच सांगते, जर त्यांना सगळं कळलं आणि माझ्यावर काही संकट आलं ना, तर मी सगळ्यांना सरळ सरळ सांगून टाकेन की ही सगळी कारस्थानं तुमची आहेत म्हणून. अहो, अरे देवा, त्या वैदेहीने पण ना उगीच एवढा वर बॅग ठेवली. वर परत फुशारकी करून म्हणते, गरज लागेल तेव्हा सांग, मी काढून देईन. आता काही गोव्याहून येणार आहे माझी बॅग काढून द्यायला? अशी कशी काढू, हालत पण नाहीये ती. नको, ह्या बोक्याला सांगितलं तर म्हणेल गरज पडल्यावर कसा लगेच आवाज दिला. नको नको नको, अगदी जग जरी पेटलं ना तरी मी ह्याला नाही आवाज देणार. बापरे, निघतच नाहीये तिकडून. काय करू, देऊ का आवाज या बोक्याला? एवढे प्रयत्न करते पण जरा मदतीला येत नाहीये. करेक्ट नाव ठेवलंय मी याला, बोका. नुसता बोका नाही, हा माजुरडा बोका आहे. शिबाई. काय काकू, गरज पडल्यावर आवाज दिलातच ना? मी कुठे आवाज दिला? उलट तुम्ही चालत मी पडते बघितल्यावर. काय? हो काकू, तुम्ही आवाज दिलात म्हणून आलो मी. खोटं बोलू नका हो. खोटं काय त्यात?
हा आता उगीच हरलायत ना म्हणून तुम्ही खोटं बोलू नका. तुम्हाला गरज पडली म्हणून तुम्ही आवाज दिला. मी कशाला खोटं बोलू? मी काही खोटं बोलत नाहीये. तुम्ही खोटंच बोलताय तुम्ही. मी कशाला हे सांगू म्हणजे मला वेळ लागलाय धावत येऊन तुम्हाला पकडायला. मला काय माहिती तुम्हाला वेळ लागलाय का? मला कसं कळेल तुम्ही पडताय ते? मी तुम्हाला आवाज दिला नाही. तुम्ही जरा शांत बसा. मी कशाला शांत बसू? हरलात म्हणून असं करायला असं वाटलं नव्हतं मला. जाऊ कशाला आवाज दिला? जाऊ दे, माझ्याशी काही बोलू नका तुम्ही. मी तुम्ही काय माझ्याशी काही बोलू नका. एकतर हरता ते हरता मला एक्सेप्ट नाही करत नाही. मी काय शिबाई नाही दिला. हा म्हणजे दिला खर तर, पण मनातल्या मनात दिला. याला कसं ऐकू गेला? याला आता माझ्या मनातलं ऐकू यायला लागलं की काय? काय कुठे काय? जरा बॅग काढून दिलीस तर काही बिघडलं असतं का?